आज ना सकाळी लवकर जायचं होतं मुंबईला, तर इथं सकाळी लवकर उठले आणि त्यांच्यासाठी मस्त बटाट्याची चटणी आणि पोळी असं बनवलं डब्याला. तर आहे ना त्यांना थोडंसं लवकरच जायचं होतं, पण इकडं आमची रात्रभर लाईट नव्हती आणि इकडं अचानक डबा भरायच्या वेळेस लाईट आली. मग डबा भरताना तेवढं काही शूट घेतलं आणि साधारणतः 5:45ची वेळ आहे तेव्हा ते निघाले. तर ते एका मित्रासोबत जाणार होते, त्यामुळं त्यांच्या घरापर्यंत टू व्हीलरवर गेले आणि नंतर ते मग मोठ्या गाडीत जाणार होते. त्यानंतर मी थोडासा आराम केला, रात्रभर लाईट नसल्यामुळं काही झोप झाली नव्हती त्यामुळं. आणि नंतर दूध आलं, दूध तापवलं, मग बाकीचा स्वयंपाक आमचा करून घेतला. रोहिणी आणि मी जेवण वगैरे करून घेतलं आणि नंतर इकडं रोहिला आहे ना होडी शिकवली. तर तिला आज सुट्टी नव्हती, पण आहे ना शाळा अगदी थोड्या वेळ होती, 2 तास, आणि पाऊस पण चालू होता. तर मग मी काही तिला शाळेत सोडवायला गेले नाही, कारण खूप म्हणजे जायचं यायचं त्यात मग ओलं होऊन जातं. तर इथं मी तिला होडी शिकवली, तीच तिने कडून दाखवली. एकदा दोनदा सांगितलं, लगेच तिने बनवली. आणि मुलांना कसं मग असं वेळ घालवायला छान वाटतो, काहीतरी त्यांना लावलं पाहिजे काम, म्हणून मी तिला आहे ना असं होडी बनवायला लावली. आणि बाहेर छान असा पाऊस पडत होता, तर तिला म्हटलं त्या टपात पाणी आहे, त्यात मग तू खेळू शकते. तर इथं आहे ना मस्त तिने टपात ती टाकली आणि वरतून आहे ना पाऊस पण चालू होता आणि मस्त खेळतीये. भरपूर होड्या तिने बनवल्या आणि असं पाण्यामध्ये खेळतीये, छान वाटत होतं असं खेळताना. त्यानंतर मी सगळं काही काम आवरून घेतलं. दिवसभर काही शूट घेतलं नाही, कारण लाईट सारखी जाय करत होती. इकडं 4-4:30ची वेळ होती, मग लाईट आली. तर म्हटलं चला मस्त असे खारे शेंगदाणे बनवूये, कारण कसं पावसाळ्याच्या दिवसात असं वेगळं काहीतरी खायला लागतंच. तर इथे ना शेंगदाणे घेतले आणि पातेल्यात एक तांब्याभर पाणी टाकलं, मीठ टाकलं आणि त्या पाण्यामध्ये शेंगदाणे 5-10 मिनटं छान असे उकळून घेणारे, म्हणजे शिजून घ्यायचे, जेणेकरून आहे ना मिठाचं पाणी पण शेंगदाण्यामध्ये जातं आणि शेंगदाणे नंतर छान होतात. शेंगदाणे उकडेपर्यंत इकडं म्हटलं चला चहा ठेवू, कारण बाहेर पाऊस चालू आहे आणि अशा पावसाळ्याच्या वातावरणात चहा प्यायला तर खूप छान वाटतं. इकडं शेंगदाणे ना थोडे मधून मधून असे हलवून घेत होते, जेणेकरून आहे ना पूर्ण मिठाचं पाणी पूर्ण शेंगदाण्यामध्ये जाईल आणि खालून कसं डागणार वगैरे नाही, कारण स्टीलचं पातेलं होतं. इथे ना चहा पावडर संपलेली होती डब्यातली, म्हणून चहा पावडर काढली. आणि माझं रुईशी पण बोलायचं चालू होतं, म्हणजे घरात असली ती की काही ना काही कंटिन्यू असं चालूच असतं, घरात अजिबात शांतता नसते. तर तुमची मुलं घरात असल्यावर असंच असतं का? कमेंट करून सांगा की अजिबात शांतता नाही, कंटिन्यू काही ना काही चालू. इथं आहे ना तिने मला मस्त गवती चहा दिला, तो मी चहात टाकून घेतला आणि लगेच डबा फ्रीजमध्ये ठेवायला लावला, जेणेकरून पसारा कमी होईल. दूध तापलेलं नव्हतं, पण दूध इकडं चहात टाकून घेतला आणि म्हटलं नंतर शेंगदाणे उकडले की नंतर मग दूध तापायला ठेवूये. इकडं चहा गाळून घेतला आणि छान असा चहाचा आनंद घेतला. पावसाळ्याच्या दिवसात चहा प्यायला आहे ना खूप भारी वाटतं, पण तो चहा जर जास्त झाला तर नंतरही त्रास सुरू होतो. तर इथं आहे ना शेंगदाणे उकडले आणि दूध तापायला ठेवलं, तोपर्यंत इकडे शेंगदाण्यातलं सगळं पाणी काढून घेतलं. हे पाणी ना म्हणजे थोडेसे शेंगदाणे निथळून घ्यायचे, तेव्हा ते शेंगदाणे छान असे कुरकुरीत होतात. तर निथळून घेते आता मी. त्यानंतर हे शेंगदाणे ना एका कपड्यावरती टाकून आणि थोड्या वेळ सुकून घ्यायचे आणि छान असे पुसून घ्यायचे. ते कोरडे झाले की मग खूप छान असे खरपूस भाजल्या जातात. इकडे ही मांजर मध्ये मध्ये येत होती, म्हणून तिला मी मागं सरकवलं आणि शेंगदाणे छान असे पसरून घेतले. तरी ते ना शेंगदाणे वाळले थोडेसे. नंतर मग आहे ना कढई ठेवली आणि त्यात आहे ना मीठ टाकलं. हे मीठ आहे ना माझ्याकडं थोडंसं आधी परतलेलं होतं ते होतं. आणि हे बघा मी तुम्हाला दाखवते, मी जे आधी अनारसे पीठ वगैरे विकायचे ना ते स्टिकर आहे हे. तर त्या पिशवीत आहे ना मी मीठ भरून ठेवलेलं होतं, तर तेच तुम्हाला दाखवत होते. म्हणजे आधीही बरेच काही उद्योग केलेले आहेत, त्यामुळं कधी कधी असं वाटतं की तेच चालू ठेवलं असतं तर बरं झालं असतं, पण वेळ किंवा मग बाकीचा कामाचं लोड, त्यामुळं ते बंद करावं लागलं. तर इथं बघा सगळे शेंगदाणे ना मी त्या मिठात टाकून घेतले आणि आता छान असं भाजून घ्यायचं. हे भाजायला ना एकदम कमी गॅसवरती भाजायचं, जेणेकरून छान भाजलं जातं. मी आधी मोठी ठेवली होती फ्लेम, नंतर कमी केली. सुरुवातीला आहे ना सर्व शेंगदाण्याला असं मीठ चिटकतं, नंतर ते कमी होऊन जातं, पण भाजताना ना खूप हळूहळू भाजावं लागतं. जर आपण पटपट किंवा गॅस मोठा करून भाजला तर शेंगदाणे फक्त जळून जातात, खरपूस असे होत नाहीत. तर इथे ना शेंगदाणे मी निवांत असे अर्धा तास भाजून घेतले आणि खूप छान लागतात हे शेंगदाणे. तर इथं भाजून झाले आणि बघा काढून घेते. मीठ खालीच राहून द्यायचं. हे मीठ आहे ना परत आपण नंतर काही भाजायचं वगैरे असेल तर वापरू शकतो. माझं असं शेंगदाणे भाजण्यासाठीच त्याचा जास्त वापर होतो. तर इथं बघा किती छान असे दिसत आहे हे भाजलेले शेंगदाणे, आणि असं वाटत होतं लगेच गरम गरम खावा की काय. मग मी लगेच आहे ना एक शेंगदाणा घेतला आणि खाऊनही बघितला, कारण कसं हे कुरकुरीत शेंगदाणे ना विकतच भेटतात, घरी तर जास्त करून आपण बनवत नाही. काय करते ग? आंघोळ काढत नाही. काय आंघोळ काढत आहे. अशी घरात? हा, का बरं? पप्पाचं डेकोरेशन करत आहे. पप्पाचं डेकोरेशन करायचंय तर पप्पाचं स्वागत करायचंय? आ? दोन्ही पण. दोन्ही पण? बर. शेंगदाणे खाल्ले का?
खाते. चांगले झाले? हा, कसे? विकतपेक्षा चांगले. विकतपेक्षा चांगले लागले? आवडले ना? ते माझ्या बांगड्या कशाला घेतल्या? रांगोळी काढायला, पण ते काय रांगोळी नाही काढली ते. त्यांनी नाही काढली. त्या काचेच्या चांगल्या नवीन बांगड्या होत माझ्या, त्या फुटून जातील. हा. मला मग भेटत नाही वेळेवर. ते बघा या पोरीचा असं रांगोळी काढायचा उद्योग चालू आहे. आई मला पायाचं खाऊन नाही देत म्हणून तिने घरीच बनवले. काय बनवले? खायचं. तुला आवडले ना? हा. मग आता बाहेरचं नाही खायचं. त्यानंतर इथं बघा पाऊस मस्त असा उघडला होता. एक 5:30 असे वाजले असतील. तर आम्ही दोघी निघालो मुंजाबाला दिवा लावायला. आणि ही मांजर पण आहे ना आमच्या मागं पळत पळत आली होती आणि ती नुसती रस्त्यावर पळत होती. म्हणून माझं चाललं होतं तिला इकडे ये म्हणायचं, पण ती काय आली नाही. नंतर इथं आहे ना आलो आणि मुंजाबाला दिवा लावला. आज काय वारं नव्हतं त्यामुळं दिवाही पटकन पेटला. आणि हे पिपळाचं झाड पण आहे ना खूप असं वाढलंय. तर इथं दर्शन वगैरे घेतले आणि त्यानंतर परत मग निघालो. तर इथे या मांजरीला आता मी उचलून घेतलं, कारण ती सारखी रस्त्यावर पळती आणि रस्त्याने कसं गाड्या वगैरे येतात, म्हणून तिला उचलून घेतला आणि पटकन इकडे निघालो. त्यानंतर इथं बघा तिला खाली सोडलं तर रुई जशी जोरात पळत होती ना तशी ती रुईच्या मागं पळत होती. आणि माणूस पुढं गेलं की माणसामागं जोरात पळायचं असं तिने ठरवलंय. त्यानंतर इथं बघा आपण लावलेली अळू, भेंडी, गवार आणि कढीपत्ता वगैरे छान असं उगलं होतं. तर कढीपत्त्याला छान असे नवीन कोंब फुटले आता शेंडा खुडल्यामुळं. इथं आहे ना पालक टाकला होता, तर पालक पण आहे ना आता उतरायला लागलाय, खूप छान वाटतं. आणि एका ताईंची कमेंट होती की तुरीचं झाड मला जवळून दाखवा, तर मी काय बघितलेलं नाही म्हणून त्यांच्यासाठी हे तुरीचं झाड मी दाखवते. ही तूर आहे ना मी घराजवळ लावलेली आहे. मग बघा छान आली आहे. त्यानंतर हा कारल्याचा वेल उगला होता, हा मला उपटून आणि दुसरीकडे लावायचा होता, कारण हा एकदम दारासमोर उगला होता. तर मी हा उपटला आणि इथं आणून लावला. तर हे बघा हे गांडूळ, तर कुणी कुणी गांडूळ बघितलेलं हे कमेंट करून सांगा. इथं मला वेल लावायचा होता, तिथंच ते गांडूळ होतं. तर मी मस्त आहे ना इथं वेल लावून घेतला. आणि नंतर आहे ना घरात काही पाणी नव्हतं म्हणून बाहेरच्या टाकीतून घरात पाणी आणलं, कारण घरी नव्हते आणि पाऊस वगैरे चालू होता. त्यामुळं मी काही मोटर चालू करायला गेले नाही. मग घरातलं पाणी संपलं, म्हटलं 1-2 बादल्या आणून ठेवू आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मग मोटर चालू करता येईल. तर इथं आहे ना मस्त आता संध्याकाळच्या टायमाला तर जेवून येणार होते तिकडूनच येताना. त्यांना यायला थोडा उशीर होणार होता, म्हणजे साधारणतः 10-11 होतील असं त्यांना सांगितलं होतं. आमच्या दोघींसाठी साधं सिंपल असं काहीतरी बनवायचं होतं म्हणून मी इकडं पोहेच बनवायला घेतले. आणि आज मी पोह्यांमध्ये टोमॅटो टाकणार आहे पहिल्यांदाच. माहीत नाही मला कसे लागतात, पण मी बघितलेलं होतं तर म्हटलं ट्राय करून बघायला काय हरकत नाही. पण खरं सांगते मला टोमॅटो टाकलेले पोहे अजिबात आवडले नाही. जो आपण कांदा वगैरे टाकून करतो ना तेच खूप छान लागतात. तर इथे आहे ना सगळं काही परतायला टाकलं आणि बरणीतलं मीठ संपलेलं होतं. मग मिठाची पुडी फोडून आणि बरणीत मीठ काढून घेतलं. पोहे भिजवलेले होते त्यात मीठ टाकून घेतलं आणि इकडं शेंगदाणे वगैरे छान परतल्यानंतर हळद टाकून घेतली आणि मस्त आता पोहे करून घेणार आहे. कसं म्हणजे माणसं घरी नसले की साधा सिंपल असा आयटम बनवायला छान वाटतं आणि कधीतरी निवांत असं पोळी भाजीपासून लांब, म्हणून आज पोहे बनवले. तसं तर मला खायचं होतं उपीट आणि रुईला खायचं होते पोहे, मग ती म्हणे आई पोहेच बनव. तर मग इथं म्हटलं चला पोहे बनवू, उपीट नंतर कधी बघू. इथं मी वरतून आहे ना कच्चं तेल टाकते पोह्यांवरती आणि मला आवडतं म्हणून टाकते. कोणाकोणाला आवडतं हे कमेंट करून सांगा असं कच्चं तेल पोह्यांवरती. मला तर खूप आवडतं, मी टाकत असते. त्यानंतर आहे ना थोडंसं मीठ कमी वाटलं तेही टाकलं. आणि इकडं रुईनी जी मगाशी रांगोळी काढली होती पप्पाच्या स्वागतासाठी, त्याच्यावरती ती मस्त होड्या वगैरे ठेवून दिल्या, कारण आता पप्पा यायचा टाईम झालाय म्हणे. तर मग होड्या वगैरे ठेवून देते आणि त्यांचं स्वागत करायचं होतं तिला. तिने असंच कधी व्हिडिओमध्ये बघितलं असेल म्हणून तिला आज हे करायचं होतं, कारण पप्पा सकाळी ती उठायच्या आधीच गेलेले होते. तर इथं आहे ना ती काय पप्पा येईपर्यंत झोपली नाही, तिचं चाललं होतं तिला स्वागत करायचं आहे. आम्ही मस्त इथं पोहे खाऊन घेतले, मी भांडे वगैरे आवरून घेतले आणि साधारणतः 10:30च्या दरम्यान आहे ना आले. तर ती बघा पप्पाचं स्वागत कसं करते आणि तिला खूप आनंद झाला. कागद असे फाडलेले होते ती फुलं म्हणून टाकले आणि पप्पाला म्हणे या आता घरात. तर चला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा आणि आवडला तर लाईक करा. बाय बाय.